नमस्कार सगळ्यांना, अजून एका माझ्या नवीन व्हिडिओ मध्ये स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं। तर आजचा मेनू काय आहे बघूया आपण। चला, तर आंबे आणले होते तर म्हटलं तर चला आपण आईस्क्रीम बनवूया आंब्याची, मस्त आंबा वगैरे टाकून। तर चला आता तयारी करून घेऊ आपण। दूध ठेवले मी आता गरम व्हायला इकडे। आईस्क्रीम बनवूया आपण मस्त अशी घरीच। चला आता आईस्क्रीम बनवायची तयारी करून घेते मी आता। चला आता मी दूध ठेवले इकडे गरम व्हायला। दूध गरम झालं की नाही मस्त आपले आता आईस्क्रीम बनवून घ्यायचे। कस्टर्ड पावडर घेतली आहे तर ते आता मी दुधामध्ये मिक्स करून घेणार आहे। तर आता मी चला इथे खोलून घेते याला। हे बघा आता मी इकडं दूध घेतलंय इथं एक छोट्या भांड्यामध्ये, आणि त्याच्यामध्ये आता आपल्याला कस्टर्ड पावडर टाकून घ्यायचे। तर ह्यातली मी आता अर्धी टाकून घेते, एवढी आहे कस्टर्ड पावडर तर अर्धीच टाकून घेणार आहे। आता इथे मी 3 चमचे घेतले तर कस्टर्ड पावडरचे, आणि ते आता आपण मग मिक्स करून घ्यायचे, मस्त असं फेटून घ्यायचंय त्याला। चांगलाच मिक्स करून घ्यायचंय, त्याच्या गुठळ्या वगैरे नाही राहिल्या पाहिजेत, मस्त असं। आणि अर्धा लिटर दूध घेतले मी तिकडे। हे बघा मस्त असं आपली झाली जी पेस्ट दुधामध्ये मिक्स करून घेतले, मस्त असं। दूध पण आपलं तिकडे झालंय उकळलंय, दूध पण झालंय उकळलंय। तर आपण त्याच्यामध्ये आता हे टाकून ओतून घेऊया। साखर आहे, एक छोटी वाटी साखर आहे, तर मी ती साखर टाकून घेते दुधामध्ये। अर्धा लिटर दूध आहे, झालंय आपलं दूध मस्त असं उकळलंय। तर आता मी साखर त्याच्यामध्ये टाकून घेते। एक छोटी वाटी टाकली मी साखर। हे बघा साखर टाकून घेतले आणि मस्त आता हलवून घेते मी। साखर अशी छान अशी विरघळते, आणि दूध पण आपलं असं मस्त चांगलं टाकून घ्यायचंय। त्याच्यामध्ये मी आंबा पण टाकणार आहे, माझ्याकडे आंबा आहे त्यामुळे त्याच्यात आंबा पण टाकणार आहे। हे बघा आता कस्टर्ड पावडर मी मिक्स करून घेतलेले चमच्याने, मस्त दूध पण झालंय आपलं गरम। तर आपण त्यामध्ये मिक्स करून घेऊया, आणि सारखं असं हलवत राहायचं। मस्तच घट्ट झालं बघा लगेच ते किती। मस्त असं मिक्स करून घ्यायचं, हलवत राहायचंय। तेवढ्या 2-3 चमच्याची किती झाली बघा, भरपूर झाली। मस्त अशी आईस्क्रीम आपली तयार होणार आहे, भरपूर अशी तयार होणार आहे आपली आईस्क्रीम। ह्याच्यामध्ये मी आता ड्रायफ्रूट पण टाकणार आहे नंतर वरून। तर आता याला मी चांगलं मस्त असं शिजवून घेते। हे बघा आता मी आंबा घेतलाय आणि आंबा पण टाकून घेणार आहे त्याच्यात, मस्त असं आपण सालवेल काढून घेऊया त्याची मस्त अशी आंब्याची। ड्रायफ्रूट पण घालायचे आपल्याला त्याच्यामध्ये। त्याचे छोटे छोटे तुकडे टाकणार आहे मी त्याच्यात, आंब्याचे छोटे छोटे तुकडे टाकणार आहे। बारीक करून मिक्सरला नाही घालणार आहे, असंच तुकडे टाकणार आहे, म्हणजे छान मस्त खायला लागेल। हे बघा मस्त असा आंबा घेतलाय मी आता कटिंग करून, आपण काढून घेऊया।
हे जे बी काढून घेते. आंबा घेतलाय कटिंग करून, एकच घेतलाय आंबा, जास्त नाही घेतला. आणि ते आता मी टाकून घेते त्याच्यामध्ये. सगळं टाकून घ्या तुम्ही आंबा. आंब्याने मस्त असं फ्लेवर येईल आपल्या आईस्क्रीमला. आता याला 2-3 मिनिटं चांगलं असं मस्त शिजवून घ्यायचंय आईस्क्रीम आपलं. त्यानंतर ड्रायफ्रूट टाकून फ्रीज मध्ये ठेवायचंय सेट व्हायला. झालंय आपलं 2-3 मिनिटं झाले, मस्त असं शिजवून झालंय 2-3 मिनिटं. तर आपण याला ठेवूया फ्रीज मध्ये सेट व्हायला. तर आता याच्यात मी ड्रायफ्रूट येतं, काजू, बदाम, पिस्ता बारीक करून घेतले तर मी ह्याच्यामध्येच मिक्स करून घेणार आहे. आणि थोडं वरून वरती टाकायला ठेवणार आहे, थोडं ह्याच्यात टाकणार आहे, मिक्स करणार आहे. म्हणजे आईस्क्रीम आपली मस्त अशी लागेल, आतमध्ये सगळं मिक्स होईल, खाताना दाताखाली छान असं मस्त लागेल. काजू, बदाम, पिस्ता, विलायची टाकून घ्यायची त्याच्यामध्ये, तुम्हाला पाहिजे असेल तसं तुम्ही ऍड करायचं. आता झालंय मस्त हे असं. आता मी पेल्यामध्ये काढून घेते, 2 पेल्यात ठेवते छोट्या छोट्या सेट व्हायला. अजून एक पेल्यात काढून घेते. आणि आता राहिलेलं मी ह्या डब्यामध्ये काढणार आहे. हे बघा, मी आता 3 भांड्यामध्ये घेतले, 2 पेल्यामध्ये घेतले आणि इकडे डब्यामध्ये काढलेले. तर आता मी ड्रायफ्रूट राहिलेले ते टाकून घेते याच्यावरती. असे जाड जाड टाकून घ्यायचं. थोडं मी आतमध्ये पण टाकले, मिक्स केले त्याच्यामध्ये. सगळ्यात आपण थोडं थोडं टाकून घ्यायचंय. ड्रायफ्रूट मी सगळं टाकून घेतले त्याच्यामध्ये. आता आपण झाकण लावून, डब्याला झाकण लावून फ्रीज मध्ये ठेवूया सेट व्हायला. झाले आपले मस्त मँगो आईस्क्रीम. तर आपण आता त्याला सेट व्हायला ठेवूया फ्रीज मध्ये. तर माझा मँगो आईस्क्रीमचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा मला कमेंट मध्ये. आपण आता झाकण काढून कसं झालंय आईस्क्रीम सेट झालंय का नाही बघा. मी झाकण काढलं आणि इकडे पेल्यामध्ये ठेवलेलं, त्याच्यावर पण प्लेट झाकून ठेवल्या होत्या. पेल्यातलं पण मस्त असं झालंय, सेट झालेले. 2 पेल्यात ठेवलेलं छान असं झालेलं मस्त. आणि इकडे डब्यात ठेवलं होतं राहिलेलं. तर आपण बघूया कसं निघतंय कसं नाही त्याच्यामधलं. आईस्क्रीम डब्यातलं व्यवस्थित निघते का बघू आपण. प्लेट घेते मी एक. प्लेट घेते, प्लेट मध्ये काढणार आहे. बघू आपण कसं निघतंय आईस्क्रीम. आता माझ्याकडं काही ते आईस्क्रीम काढायचं काही चमचा वगैरे तसलं काय नाही. मी आपलं घरचं साध्या चमच्यानेच काढते. आपण काढून घेऊ. मस्त असं झालेले आईस्क्रीम आपलं तयार. किती छान असं घट्ट पण झालेले. तो चमचा असता म्हणजे अजून छान दिसला असता. किती भारी झाले आईस्क्रीम आपलं मस्त असं. हे पण बघा किती छान झालेले.
घट्ट झालं एकदम. बघा हे तुम्ही बघू शकता. काढून घेते अजून. आपल्या मँगो आईस्क्रीम तयार झाले मस्त असं. तर माझा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. चला धन्यवाद.